त्याचबरोबर आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भगवानरावजी शिंदे, शिवव्याख्याते सन्माननीय अमोल शिवाजी चव्हाण सर टू प्लीज कम. आजच्या या कार्यक्रमात सरकार शिवव्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भगवानरावजी शिंदे यांच्या शुभ हस्ते वित्त गेले वित्त विना शूद्र खसले इतके अनर्थ एका अध्यक्ष पदाची निवड केली त्याला मी शाळेच्या वतीने पूर्ण अनुमोदन. Everyone and respected dignitaries present here, I would like आज शिक्षकसाठी मी प्राथमिक विभागाच्या सन्माननीय सौ तावडे मॅडम यांना विनंती करते. ज्ञान रूपी बसा आम्ही देई गमगम. पण आजचा काळाचा जर आपण विचार केला तर ही जी ओळ आहे ती आता आपल्याला नको आहे आणि ती कालबाह्य होत चालली आहे. म्हणजे त्याला आपल्याला विसरून पुढे जायचं आहे. भविष्यवेधी शिक्षणासाठी आपल्या समोर बसणारा विद्यार्थी तयार करत असताना आपल्याला त्याला 21व्या शतकाकडे जाताना निरनिराळी कौशल्ये आत्मसात करून स्वतः आत्मसात करून त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करायचे आहे. आणि हे कार्य माझ्या समोर बसणारे सर्व शिक्षक उत्तमरित्या पेलत आहेत आणि पेलत राहतील असा विश्वास मला वाटतो. शिक्षणाबद्दल म्हणताना असं म्हणता येईल की जो द्रव्य वाढवतो म्हणजे पैसा वगैरे देतो, जो द्रव्य वाढवतो तो चिंता वाढतो. द्रव्य वाढवतो तो चिंता वाढवतो, पण जो ज्ञान वाढवतो तो जगी सन्मान मिळवून देतो. असं पवित्र ज्ञानदानाचे काम करणारे हे सारे शिक्षक हे आजच्या सर्वात प्रथम मी माता सरस्वतीला वंदन करते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देखील वंदन करते आणि माझ्या सर्व ज्ञानी तपस्वी अशा शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चव्हाण सर, सहयोगी प्राध्यापक, अभिनव शिक्षण महाविद्यालय आंबेगाव. Students develop their thinking skills and build up their confidence. It is rightly said that one book, one pen, one child and one teacher can change the whole world. I now hand over the mic to Bharti Emily ma'am. person who has given us the teaching technique, how to handle it and how to motivate the students, and because of that we are celebrating this day. We know that आणि समोर असलेल्या सगळ्या शिक्षक वृंद या सगळ्यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सरांना जे मानपत्र दिलं जाणार आहे त्याचा सारांश आहे, त्याचं वाचन माझ्याकडे आलेलं आहे. माननीय श्री दिलीप श्रीराम काळे सर, मुख्याध्यापक श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय कोंडवापूर. शाळा हेच घर आणि शाळेतील विद्यार्थी हेच कुटुंब म्हणून गेल्या 24 वर्षापासून आपण ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहात. विद्येचा दाता श्री गणेश आणि विद्येची देवता सरस्वती देवीचे स्मरण करून आजच्या या शुभदिनी हे सन्मानपत्र आपणास अर्पण करताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. महोदय, या सन्मानाने आपल्या अविरत कष्टाचे जसे चीज झाले तसेच शैक्षणिक क्षेत्रातील आपले योगदान सर्वश्रुत असून आपण घडवलेले पाया भक्कम केलेले अनेक विद्यार्थी आज विविध ठिकाणी मानाच्या, प्रतिष्ठेच्या आणि नवनवीन क्षेत्रात खंबीरपणे उभे आहेत. याचाही आम्हा सर्वात रास्त अभिमान आहे. आपल्या ज्ञानदानामुळे जे विद्यार्थी घडले ते आपल्यासारखे ज्ञानसंपन्न, आदर्श, ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यांना लाभले. म्हणूनच आपल्या या ज्ञानदानाचा हा जरा सदोदित सुरू राहू. या शिक्षण क्षेत्रातील अंकी दैदिप्यमान वाटचालीसाठी, उत्तुंग यशासाठी, नवनिर्माणाच्या संकल्पनांसाठी, शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी, शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी आणि शिक्षणाला वाहून घेणाऱ्या निर्धारासाठी तसेच आपल्या पुढील भावी वाटचालीसाठी आपणास लाख लाख शुभेच्छा.
धन्यवाद. Performing the sacred duty of impartial knowledge for the students, remembering Lord Ganesha, the river of knowledge, and the goddess Saraswati, the deity of learning. It gives आमोद चव्हाण सर, कार्यक्षम नगरसेविका पुरुषोत्ताई कामठे, सुनील भाऊ कामठे, शिवव्याख्याते आदरणीय बाळासाहेब पासलकर, शिवश्री भगवान काका शिंदे, बोईटे सर, आमच्या शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभाताई खटपे, लंके मॅडम, तोमरे मॅडम उपस्थित त्याही सर्व, आणि आज माझा सन्मान घेताना मला खरंच खूप आनंद होतोय. त्या सर्व यशाचे तुम्ही मानकर, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझे शिक्षकेतर कर्मचारी. मला वाटतं आतापर्यंत मला 13 पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. डॉक्टर विक्रम गोखले यांच्यावर ते मला एक सन्मान मिळाला, आणि तेव्हाचे पालकमंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा मला इंदापूरमध्ये सत्कार झाला. अनेक पुरस्कार मिळाले, पण आज जो मला आनंद वाटतोय तो आनंद द्यावा नाही सर. आज हा पुरस्कार घेताना एक भाव माझ्या मनात निर्माण होतोय. इंगे मॅडम नेहमीच माझं वाक्य आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्याचं कारण असं सांगते त्याच्यामध्ये, 184 मध्ये सर्वश्रेष्ठचा जन्म कुठला असेल तर मनुष्याचा आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, तो मला प्राप्त झाला. ब्राह्मणासारख्या उच्च कुळामध्ये मला जन्म मिळाला, ते माझे थोर आई वडील. शिक्षण क्षेत्रामध्ये पुण्याचं काम करायची संधी मला शिक्षक म्हणून मिळाली, ते अहोभाग्य. हिरामन मनकर विद्यालयामध्ये मी सर खूप प्रामाणिकपणे काम केलं, त्याची पावती म्हणून मला शिवछत्रपती विद्यालयामध्ये मुख्याध्यापक निमंत्रित केलं, आणि आज आपण उभीताने मला माझ्यावर दुसार्थ विश्वास दाखवला आणि माझा सन्मान केलाय. सेवेच्या उत्तरार्धामध्ये होणारा हा सत्कार मी नक्की सेवा संपेपर्यंत काढी लावेल एवढा विश्वास देतो. अनेक ठिकाणी व्याख्यान देताना माझी जीभ कधी थरथरत नाही, पण आज मात्र ती थरते येते, कारण एक भावना विरुसित झालंय. हा घरचा आहे. सिंधुताई सकपाळांना विदेशामध्ये अनेक पुरस्कार मिळाले, मी त्यांना नाही, आणि ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आपल्या जबाबदारीतली एक ॲडिशनल जबाबदारी की दक्षतेने वागणे आणि सूक्ष्मतेने पाहणे. फार सूक्ष्मपणे पाहणार आहे, कारण ते असे लिहितात. मी हस्ताक्षर शब्द मोठ्याने सांगितला आणि सगळ्या मुलांचं तपासून घेतला. हस्ताक्षर, शुद्ध हस्ताक्षर, ते पण नाही जमलं. मी विचारलं की मग आता कोणतं पुस्तक वाचतात, ते गप्पच बसले. मी म्हटलं मग मागच्या आठवड्यात कुठलं वाचलं, ते गप्पच बसले. मग मी म्हटलं मागच्या महिन्यात कुठलं वाचलं, गप्पच बसले. बरं मग मागच्या 6 महिन्यात कुठलं वाचलं, गप्पच बसले. ते मग पण मला की मग मागच्या वर्षात कुठलं वाचलं. म्हणजे वाचन संस्कृती लयास गेली ही साहित्यिक जे वारंवार सांगतात. आपल्या पेशामधल्या शिक्षकांनी, आपल्या व्यवसायातल्या लोकांनी किमान एक लोकसत्तेतला स्तंभ तरी वाचणं अपेक्षित आहे. आपल्या अवताल भोवतालीत काय घडतंय, वाचन हे आपल्याला विचार करायला जसं दिशा देतं, तसं लेखन हे आपल्याला वाट दाखवतं. आणि जोपर्यंत तुम्ही लिहित नाही त्याची शांतपणे उत्तरं तुम्हाला तुमचं लेखन देतं. कुठेच मिळणार नाहीत ती उत्तरं तुम्हाला. म्हणून तुम्हाला येणाऱ्या समस्या संकलित करणे, तुम्हाला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी संकलित करणे, आणि पूर्वी तरी एक गाणं म्हणालं होतं, गुरुविन कोण दाखविलं वाट. तुमचे ऋणी आहोत. आज एक कौतुकाची थाप आम्हाला देतायत, हीच पुढं वर्षभर प्रेरणादायी ठरते. हा शिक्षक आजीवन शिक्षक असतो. आपण कधी पाहिले का? आता आपले कामटे मॅडम आले तर आपण काय म्हटलं, माझी नगरसेविका या ठिकाणी आली. म्हणजे शिक्षकांना कोण म्हणतं का माझे शिक्षक या ठिकाणी आले? तो कायम शिक्षक असतो. आणि म्हणूनच आपण सेवानिवृत्त झालो तरी आपण शिकवण्याचंच काम करतो समाजात. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करून आजच्या शिक्षक दिनानिमित्त व्यासपीठावर आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला सर म्हणजे आपले चव्हाण सर
आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते काका शिंदे, संस्थेचे खजिनदार नाना मोहिते, चारही विभागाचे मुख्याध्यापक काळे सर, खाटपे मॅडम, लंके मॅडम, शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. शिक्षक दिनानिमित्त माझी एक इच्छा होती सर्व शिक्षकांनी या ठिकाणी स्पीच करावं, पण आपल्या 4 विभागाचे मुख्याध्यापक फार हुशार आहेत. त्यांनी प्रत्येक शिक्षकांना सूत्रसंचालन देऊन सरांची इच्छा पूर्ण केली.